नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या जी भाषण पुष्प मालिका चालू आहे यातल्या 82व्या भाषण पुष्प आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज संजीवन समाधी या विषयावर बोलावं अशी माझी इच्छा आहे. समाधी म्हणजे आधी व्याधी जिथे सम आहेत, जिथे सुख नाही दुःख नाही, सर्व समान आहे, जीवाचं अस्तित्व आहे, पण बाकी काही नाही. त्या जीवाला ब्रह्मज्ञानाचा आनंद आहे. समाधी ही योगमार्गातली एक फार मोठी आणि शेवटची पायरी आहे. आता समाधीचे अनेक प्रकार आहेत. तर योग विषयांचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना त्याची कल्पना आहे. त्याचं वर्णन मी इथे करत बसणार नाही. आपण जी भाषण मालिका आपलं उद्दिष्ट आहे हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवावं असं नाही, आणि पुस्तकी ज्ञानाने माणूस कधीही ज्ञानी होत नाही हे आपल्याला समजावं. ज्ञानी होण्यासाठी प्रत्यक्ष परिश्रम करावे लागतात, साधना करावी लागते, उपासना करावी लागते. एखादं विशिष्ट दैवत समोर ठेवून त्या दैवताला प्रसन्न करून घ्यावं लागतं. गुरुपरंपरेमध्ये आद्य गुरु श्री शिवशंकर आहेत. गुरुची परंपरा शंकरजींपासून सुरू होते आणि मग अनेक त्याच्या पुढच्या पायऱ्या, पुढचे गुरु आहेत. अगदी मग त्यात नाथसंप्रदाय आला, दत्त संप्रदाय आला, योग संप्रदाय आला, पातंजली संप्रदाय, अनेक संप्रदाय या भारतामध्ये मोठे झाले आणि त्यांनी अतिशय श्रेष्ठ अशी परंपरा कायम जागृत ठेवली. विशेषतः दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचं जे कार्य आहे हे अतिशय प्रचंड असं आहे. मधल्या मुसलमानी आक्रमणाला पूर्णपणे थोपवून धरण्याचं काम या दोन्ही संप्रदायांनी केलेलं आहे. काही वेळा लक्षात येतं की लोकांच्या मनात गैरसमज आहेत की दत्तानी अनेक अवतार घेतले. माझ्या माहितीप्रमाणे दत्त हा कायम आहे, तो कधी नष्ट झालेला नाही आणि त्याला अवतार घेण्याची गरज नाही. हे जे गैरसमज आपल्या मनात आहे ते अनेक दत्तावतारी लोक जे होऊन गेले, ज्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला, यांना आपण दत्ताचे अंशावतार म्हणू शकतो. ते दत्तावतार नाहीत. असे शेकडो लोक या दत्त परंपरेत होऊन गेले आणि विशेषतः गुरुचरित्रानंतर मुसलमानी आक्रमण होण्याच्या आधीपासूनचा हा काळ, पुढचा काळ ओळखून अनेक संत महात्मे या दत्त संप्रदायामध्ये जन्म घेते झाले आणि त्यांनी सामाजिक कार्य फार मोठ्या प्रमाणात केलं आणि हिंदू धर्माला कुठे हानी होऊ दिली नाही. तर अशा प्रकारे हा दत्त संप्रदायाचा इतिहास आहे. दत्त संप्रदाय अखंड आहे. दत्त अखंड आहे. दत्ताने कधी प्रत्यक्षात शरीर धारण केलेलं नाही हे माझं मत सांगता येतं. ही माझी अनेक वर्षांची उपासना आहे आणि दत्त संप्रदायाचा जो काही माझा अभ्यास आहे त्यानुसार मी हे सांगतो आहे. अंशावतार अनेक होऊन गेले. खुद्द नजीकच्या काळात झालेले टेंबे स्वामी हेही दत्ताचे अवतारच होते, पण ते ह्या सगळ्यांना आपण अंशावतार म्हणतो. स्वामी समर्थ असो, नरसिंह सरस्वती असो, अजून कोणी असो, हे सगळे अंशावतार आहेत. हे प्रत्यक्ष दत्त नव्हते.
दत्ताला शरीर धारण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या सर्वांनी मिळून हा शब्द लक्षात घ्या. सर्वांनी मिळून दत्त संप्रदाय वाढवलेला आहे. या घटकेलाही दत्त संप्रदायाची कामं करणारे अनेक लोक आहेत. शेकडो लोक आपल्या महाराष्ट्रात विशेषतः आहेत. दत्त संप्रदाय सगळ्यात जो फोफावला आहे तो महाराष्ट्र, गुजरात आदी या प्रांतात आहे. कर्नाटक इतर प्रांतात तेवढा त्याचा प्रचार नाही. आणि मध्यंतरी मला एक जे सद्ग्रस्त गुरुपदी असणारे जे भेटले रंगावधूतांच्या परिवारामध्ये, त्यांनी दत्त संप्रदाय काय आहे याचं अत्यंत सखोल मला ज्ञान करून दिलं. आणि त्यामुळे माझ्या मनात दत्त संप्रदायाविषयी अतिशय स्वच्छ विचार आहेत. त्यात कुठलंही माझ्या मनात द्वैत नाही. आणि या दृष्टीतनं आज आपण या संजीवनी समाधी याविषयी बोलणार आहोत. समाधी म्हणजे काय हे पहिलेच तुम्हाला सांगितलं की आधी व्याधी सम, कुंडलिनी जागृत झाल्यानंतर मूलाधारापासून सहस्रारापर्यंतचा तिचा प्रवास झाल्यानंतर ही अवस्था येते. एक एक चक्राची जागृती आपल्याला अनुभवावी लागते. आणि या चक्रांचा अनुभव घेत 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 अवघे विश्वची माझे घर ऐसी जयाची मतिस्थिर हे जे ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे त्याही परिस्थितीचा, त्याही स्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अनुभवाशिवाय या प्रांतात काही किंमत नाही. अनेक लोक 4 ग्रंथ वाचून विद्वान होतात आणि मग व्याख्यानं द्यायला सुरुवात करतात. ठीक आहे, जागृती त्यांनी होत असेल, परंतु अनुभवाशिवाय अर्थ नाही. हरिपाठ जो ज्ञानेश्वरांनी रचला, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरासारख्या संत श्रेष्ठ माणसाला हे म्हणावं लागलं, जाणवून द्यावं लागलं की अनुभव किती श्रेष्ठ आहे. पुस्तकी विद्वत्ता या ठिकाणी काही कामाची नाही. आणि एको देवा केशवा असं म्हणत म्हणत जेव्हा माणूस अत्यंत तीव्रतेने त्याची उपासना करतो आणि उपास्य देवतेला प्रसन्न करून घेतो, त्या देवतेशी एकरूप होतो, त्यावेळी त्या देवतेचं स्वरूप त्याला प्राप्त होतं. म्हणून टेंबे स्वामींसारख्यांना ते दत्तावतारी होते असं म्हटलं जातं. ते दत्तच होते अशा अर्थाने हे वाक्य आहे. तेव्हा आपण आज बोलणार आहोत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीबद्दल. संजीवन म्हणजे काय हो? त्यात जीव आहे. त्यांनी इतर लोक समाधी घेऊन अवतार कार्य करण्यासाठी ते शरीर सोडून देतात आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. तसं श्रीपाद श्रीवल्लभांनी केलं. ते शरीर सोडून दिलं आणि अंबा मातेच्या जन्मी पोटी त्यांनी जन्म घेतला कारंजाला. हा जो आहे हा अवतार आहे. स्वतःच्या मनाने स्वतः आपलं शरीर निवडून त्या ठिकाणी जन्म घेणे, त्या ठिकाणी अवतरित होणे याला अवतार म्हणतात. आणि त्यासाठी ती अवतरित होण्याची भूमी अतिशय शुद्ध असावी लागते. कोणत्याही भूमीत असे सत्पुरुष जन्म घेत नाहीत. अत्यंत शुद्ध अशा ठिकाणीच ते जन्म घेतात. कारण भुसभुशीत माती, योग्य खतपाणी असेल तरच त्या ठिकाणी बीज पेरलं जाऊ शकतं. आणि हे तर दत्त संप्रदायाची बीज आहेत. सामान्य माणसांच्या पोटी हे कधी जन्माला नाही गेले. आपले आईवडील त्यांनी निवडले. एरवी आपण आपल्या आईवडील निवडत नाही किंवा आपल्या आईवडील आपल्याला निवडत नाहीत. पण अवतार जे असतात ते स्वतः देह सोडतात आणि दुसऱ्या देहात प्रवेश करतात, अवतरित होतात.
म्हणून त्यांना अवतार म्हटलं आहे. असे दत्तावतार अनेक झाले. अनेक सत्पुरुषांनी दत्त संप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम केलं. परंतु ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदाय, त्यावेळी दत्त संप्रदाय इतका फोफावलेला नव्हता त्यांच्या काळामध्ये. हा दत्त संप्रदाय नंतर फोफावलेला आहे. अर्थात दत्त संप्रदायातून नाथ संप्रदायातून दत्त संप्रदायाचा जन्म झाला असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यानुसार ज्ञानेश्वर यांनी विठ्ठलपंतांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पोटी जन्म घेतला. प्रचंड महान कार्य या गृहस्थांनी इतक्या कमी वयात केलं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, जी गीतेची मराठी टीका आहे. कसलाही संसारिक अनुभव नसताना सुद्धा अनेक संसारातल्या अनेक गोष्टींची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. शंकराचार्यानंतर प्रचंड मोठा झालेला माणूस म्हणजे ज्ञानेश्वर. आणि त्यामुळे त्यांच्या समाधीला एक विशेष असं महत्त्व आहे. इतर ठिकाणी जन्म झाला असला तरी समाधीच्या काळात मात्र ते आळंदीला आले. का आले हो? आळंदी हे शिवाचं पीठ आहे. आळंदी सध्या जे तुम्ही पाहता ही सगळी आळंदी हे लुप्त झालेली आळंदी आहे. अनेक तीर्थ या आळंदीत आहेत आणि ही तीर्थ आज अप्रकाशित आहेत. कदाचित पुढे जाऊन ती प्रकाशित होतील. आमचे एक आळंदीला मित्र आहेत नाझीमभाई. या ग्रहस्थांनी मागे लागून आळंदीच्या अनेक तीर्थांचा शोध लावला. मध्यंतरी काही काळ त्यांच्याविषयी त्यांनी ज्या ज्या तीर्थांचा शोध लावला, कुबेरकुंड आहे, असे अनेक आहेत. कोटी तीर्थ आहे, खूप तीर्थ आहेत आळंदीला. या खरं म्हणजे ही लुप्त आहेत, ही शोधली पाहिजे आणि आळंदीला त्याचं मूळ स्वरूप आणून दिलं पाहिजे. परंतु त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. हे बिचारे नाझीर साहेब खूप काम करतात, परंतु त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जातं जनतेने. त्यांच्याकडे जरूर पाहावं आणि आपण सर्वांनी त्यांना सहभाग दिला पाहिजे. या ग्रहस्थांनी कुठून कुठून कुठले कुठले रेफरन्स काढले आणि तीर्थ शोधून काढले. खूप चांगला तगडा अभ्यास आहे त्यांचा. मला त्यांचं मोठं कौतुक वाटतं. त्यांचे वाडवडील हे आळंदीच्या नरसिंह सरस्वतींच्या सेवेत होते आणि म्हणून हे अचाट काम एकट्याने ते करतायत. स्थानिक काही लोकांचा त्यांना सहभाग आहे. तर अशा हा आळंदी ही काशी आहे. शिवाचं खूप मोठं प्रख्यात असं स्थान या ठिकाणी आहे. मूळ शिवपुठ या ठिकाणी आहे. आणि श्रीरामाचे मंत्रगुरू अगस्ती ऋषी यांचं हे स्थान आहे. तिथं सिद्धपेठ आहे. अनेक सिद्धांच्या, शेकडो सिद्धांच्या समाध्या त्या ठिकाणी आहेत. हे रहस्य समजावून घ्या. तुम्ही आळंदीला जाता आणि केवळ ज्ञानेश्वरांची समाधी पाहून परत येता. आजूबाजूचा प्रदेश पहा. याचं जे पौराणिक स्थान आहे, अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये या स्थानांचा उल्लेख आहे. ही स्थानं दुर्दैवाने आज लुप्त आहेत आणि सरकारचंही त्याकडे लक्ष नाही आणि उपासकांचंही नाही. तेव्हा यासंबंधी काही कार्य केलं पाहिजे आणि ज्ञानेश्वर कोण होते हे समजावून घेतलं पाहिजे. आता ज्ञानेश्वर कार्य झालं त्यांचं. ज्ञानेश्वरी लिहिली,
अनेक परंपरा उत्पन्न केल्या आणि मग देह ठेवावा हे त्यांच्या डोक्यात आलं. पांडुरंगापाशी हट्ट केला की मला आता देह ठेवायचा आहे आणि त्यासाठी आळंदीची निवड केलेली आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी विठ्ठलापाशी समाधीचा हट्ट धरला आणि भावंडाने आपल्या सांगितलं की मी आता माझं कार्य संपलेलं आहे, केवळ शरीर वाढवत जायचं हे माझं कार्य नाही, माझा हेतू नाही. तेव्हा अनेक सिद्धांनी या ठिकाणी समाधी जी घेतलेली आहे त्याच ठिकाणी समाधी घेऊन मला माझं कार्य याच देहानी पुढे करायचं आहे, देह मला सोडायचा नाही. आता हे कसं होईल हो, देह तर सोडायचा नाही म्हणतात. म्हणून अशावेळी संजीवन समाधी घेतली जाते की त्यांचा जीव त्या देहात तसाच राहतो. सहस्रार चक्रामध्ये जेव्हा हा जीव ठेवला जातो त्यावेळी त्याला संजीवन समाधी म्हणतात. आणि आज्ञाचक्रामध्ये तो ठेवला जातो तेव्हा ती समाधी साधी असते, संजीवन नसते. 84 सिद्धांचं हे सिद्ध बेट आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांसारख्या शिवावताराची समाधी, संजीवन समाधी कार्य चालू आहे, अखंड कार्य चालू आहे. आणि समाधीची सिद्धता झाली. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ ते बरोबर आले, दोन्ही भावंड बरोबर आली. माझा योग असा आहे की या चारी भावंडांच्या समाधीपाशी पाहून मी भरपूर रडलो आहे. त्या समाधीला मिठी मारून रडलो आहे. अरे ते माझे आप्त आहेत हो. आणि अशा प्रकारच्या आप्तांना पाहून कोणाच्या भावना उद्दीपित नाही होणार. त्यामुळे हे भाग्य मला मिळालं. आणि मग नामदेवानी गळ्यात हार घातलेले ज्ञानदेव तुळशी, बेळ, तुरवा, दर्भ, फुलं असे घेऊन समाधीचं जे स्थान आत तयार केलेलं होतं त्या ठिकाणी त्यांना नेऊन बसवलं. आता एक लक्षात घ्या, इतर महापुरुषांची समाधी आणि ज्ञानेश्वरांची समाधी यात सर्वथा भिन्नता आहे. आणि याचं गमक ते अजान वृक्षात आहे. अजान दंड हा जो आहे त्याची कसोटी घेतली आहे त्या ठिकाणी. आणि बाकीच्या त्यांच्या भावंडांच्या समाधीमध्ये हे गमक नाही आहे. हा फरक लक्षात घ्या. समाधीच्या आत जाण्याच्या अगोदरच तिथल्या अजान वृक्षाला पालवी फुटलेली होती. कांडीत साधी रचलेली तिला पालवी फुटली आणि ती सर्वांनी पाहिली होती. पालवी फुटल्यानंतरच ते समाधीत गेले. आज 700 वर्षे होऊन गेली या समाधीमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांचा देह आजही जशाच्या तशा अवस्थेत आहे. संजीवन समाधीचं हे गमक आहे की देह नष्ट होत नाही, जसाच्या तसा राहतो. आजही जर त्या समाधीत आज जाऊन पाहिलं तर 22 वर्षाचे तरडे बांड ज्ञानेश्वर जसेच्या तसे बसलेले तुम्हाला दिसतील. माझ्या सवाशनाच्या अभ्यासामध्ये एकदा मी हा प्रयत्न केला होता की आज समाधीत गेलो, परंतु प्रचंड प्रकाश याखेरीज मी काही पाहू शकलो. माझे डोळे बिचारे काय पाहू शकणार त्यांचा देह, मी साधा अज्ञानी बालक. परंतु आज तो प्रचंड प्रकाश पाहण्याची संधी मला मिळाली, ते भाग्य मला मिळालं. आणि म्हणून मी नक्की सांगू शकतो की त्यांचं अस्तित्व आजही त्या ठिकाणी जसंच्या तसं आहे. संकल्प सोडून त्यांनी आत प्रवेश केलेला आहे. आणि नंतर लक्षात आलं की त्यांना जेव्हा त्या फांद्या टोचायला लागल्या तेव्हा एकनाथांना त्यांनी दृष्टांत दिला की मला फांदी टोचते आहे.
याचा अर्थ त्याही वेळी त्यांचा जीव अत्यंत सुस्थितीत होता. या दोघां संतांच्या काळामध्ये अंतर आहे, बरंच अंतर आहे. आणि एकनाथांनी समाधी हुडकून आत जाऊन तो अडथळा दूर केला. असं हे फार महत्त्वाचं असं ठिकाण आहे. आत गेल्यानंतर जे वर्णन नामदेवानी केलेलं आहे त्यांच्या समाधीत, ते वर्णन ऐकलं की माझे डोळे डबडबून येतात. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीचिया मासा घातले कालवड, जैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्ता विड, तैसेची गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली. ज्ञानेश्वर म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, झाकियले डोळे ज्ञानदेवे. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ.